आज आपण माननीय तहसीलदार मार्फत कृषी मंत्री आणि महसूल मंत्री शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात आणि शेतमजुरांना जो शेतमजूर आज पूर्ण शेतकरी संकटात असल्यामुळे शेतमजूर पूर्णतः नष्ट झालेला आहे, त्याला सुद्धा सरकारने 30,000 अनुदान दिलं पाहिजे, जेणेकरून त्याचं पुढचं भविष्य, पोरांची फी आहे, विद्यार्थ्यांची फी समोरचं वर्ष काढणे हा जरा त्याच्यासोबत कठीण प्रसंग झालेला आहे. म्हणून आपण संपूर्ण मागण्या घेऊन आज आपण निवेदन देण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. निवेदन आपण मोठ्या म्हणजे 10-15 लोक येऊन आपण निवेदन दिलं असतं, पण थोडा बँड वगैरे सरकारचा ढोल वाजून निषेध करण्याकरता आपण आपल्या कार्यालयामधून निघालो आणि आपण सर्व लोक आज निवेदन देऊ या सरकारचा, जे फडणवीस सरकार आहे, जे मुजोर सरकार आहे, एकीकडे शेतकरी संकटात असल्यानंतर सुद्धा या सरकारचे मंत्री आणि आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहे, पण बांधावर जाऊन सुद्धा शेतकऱ्यांचा फक्त एन्जॉयमेंट करून राहिले. कारण की या सरकारचे जे मंत्री आहे ते महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ पडो किंवा सुका दुष्काळ पडो किंवा कुठली आपत्ती येऊ, याच्यामध्ये यांचं कमिशनखोरीचा व्यवसाय जमते आणि मोठ्या प्रमाणात त्यांची आर्थिक बाजू सक्षम होते. अशा पद्धतीचं हे सरकार आहे. कुठल्याही याच्यामध्ये कमिशन काढण्याचा धंदा या सरकारचा आहे. कारण की आज शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातला लयास गेला असताना, महाराष्ट्रातला शेतमजूर लयास गेला असताना, महाराष्ट्रातला जो शेतकरी शेतमजुरांचा मुलगा तो शिक्षण समोर घेत आहे, ते शिक्षण सुद्धा आज त्याचं आर्थिक संकटामध्ये आलेलं आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आकलन करता महाराष्ट्रातल्या सरकारला अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं विनंती आहे की आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, आपण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कारण की महाराष्ट्रामध्ये वर्धेपासून गोव्यापर्यंत शक्तीपीठ महामार्ग बनत आहे. तो महामार्ग ना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, ना शेतमजुरांनी, ना कोणी विद्यार्थ्यांनी मागितला आहे, पण सरकारचा तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट 85,000 कोटी रुपयाचा आहे. कुंभमेळा आता येत आहे, त्या कुंभमेळ्यासाठी सरकारनं 14,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग आता झाला, हा 58,000 कोटी रुपयाचा झाला. म्हणजे एकीकडे तुम्हाला या देशातल्या भांडवलदारासाठी ज्या सोयी सुखद करण्यासाठी प्रचंड पैसा आहे, पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकरी, नांदगाव खंडेश्वर अमरावती जिल्ह्यातला शेतकरी असो, या सरकारला या निवेदनाद्वारे, या ढोलपिटो आंदोलनाद्वारे सरकारला आग्रह करताय की आम्ही कमी संख्येमध्ये आज आलो असलो तरी येणाऱ्या दिवसामध्ये प्रचंड शेतकऱ्यांची एकजूट करून आम्ही मोठ्या प्रमाणात लाल झेंड्याच्या किसान सभेच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन उभं करू आणि मोठ्या प्रमाणात सरकारवर दडपण टाकून शेतकऱ्याची कर्जमाफी, शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील ओला दुष्काळ आज जाहीर केला पाहिजे, अशा पद्धतीने हे मागणी करून आजचं आम्ही निवेदन देऊन हे आंदोलन आपण संपवणार. सावकाराकडून असो किंवा बँकेमार्फत असो, ते सुद्धा त्याला भरण्यासाठी आता मोठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. म्हणून या सगळ्याचा साथ घेता आमची विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी, महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जे शेतमजूर आहे, जो शेतकरी या संकटात सापडला, त्याच्यामुळे शेतमजूर पूर्णतः लयास गेलेला आहे, त्यामुळे त्याला सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशी आमची या निवेदनाद्वारे मागणी आहे.